दादा आहेत. आगरी दादा त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं थोडंसं आणखीन काहीतरी त्याने बोलावं. एखादा लेटेस्ट त्यांचा जर काही रील असेल त्याबद्दल बोललं तरी किंवा थोडीशी ॲक्शन केली तरी चालेल. आगरी दादा या. धनेशजी तुम्ही आम्हाला सोडणार नाही काय? व्यासपीठावरती महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे थोडंसं तोलून मोलून बोललेलं बरं. कारण लाईव्ह आहे, महिलाही बघतात आणि तसे आमचे रील्स सर्व बघू शकतात असे असतात. तर आम्ही नेहमी काही ना काही मेसेज देतोय. माझा प्रयत्न राहील की आजही काहीतरी मेसेज जावा. मित्रांनो, आमच्या रील्समध्ये एक पात्र आहे नितेश. मित्र आहे ना, एक मिनटं. खरं म्हणजे ह्याचं नाव नितेश आहे, पण मी सुरुवातीला जेव्हा रील बनवायला सुरुवात केली तर पटकन मी विकास निघाला माझ्या तोंडून. मग ते विकास फिट झालं आणि विकास म्हणून तो प्रसिद्धही झाला. आणि आमचे हे जे रील्स आम्ही बनवतो, ह्या रील्स मागे सर्वात जास्त मेहनत राजेश पाटील ह्याची असते. जो आम्ही व्हिडिओ बनवतो तो एडिट करणं, त्याची शूटिंग करणं हा राजेश करतोय. हा पडद्यामागचा खरा मोठा हिरो आहे. म्हणजे आमची वेडी वाकडी ॲक्शन जर चुकली असेल तर ती तो दुरुस्त करून पुन्हा पुन्हा ते आम्हाला करायला भाग पडतो. आणि सर्वात आमचा लाडका हा निखिल. मित्रांनो, जेव्हा रील बनवायला सुरुवात केली, हा एक आमच्या रील्समध्ये एक पोरगा असतो पार्थ गावड, जो क्रिकेट खेळतो. हे दोघं जेव्हा सुरुवातीला यायचे तेव्हा जास्त लक्ष देत नव्हते, पण निखिलवरती व्यंग करू लागलो. त्याच्या रंगावरती किंवा त्याच्या हाईटवरती लोकांना ती आवडू लागली आणि त्याने सुद्धा ती मोठ्या मनाने एक्सेप्ट केली. म्हणजे माझ्यावर विनोद करा अशी मला सूट दिली. त्याच्यामुळे आज तो प्रसिद्ध आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो. माझा लहान भाऊ आहे. म्हणजे अशी ही पात्र मला मिळाली. तर मित्रांनो, आमचा जो विकास आहे हा विकास खूप दारू प्यायचा, खूप दारू प्यायचा. त्याला दारूचं इतकं व्यसन लागलेलं की तो कामावर सुद्धा जायचा नाही, सतत दारूच प्यायचा, दारूच प्यायचा. दारू पिता 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 त्याला जेवणाची सुद्धा आठवण नसायची. मला त्याचा भाऊ एकदा येऊन म्हणाला की अरे दादा, तू त्याला रीलमध्ये घेतो, तू एवढी दारू पितोय, त्याचं काहीतरी बघ. मला कोणतरी बोललं एकदा की खार्डी कोशिंबेला एक भगत आहे. मी त्याला भक्ताकडे आणलं. आमचा दत्तू भगत नाही, दुसरा भगत. त्याला भगतकडे आणलं, त्याच्यावरती देव केला, प्रक्रिया केली. 2 दिवस बरे गेले. पण आमचा विकास इतका जालिम, तिसऱ्या दिवशी कोंबडा आणि दारू घेऊन त्या भक्ताकडे गेला. त्या भक्तासोबत दारू प्यायला बसला आणि भक्ताला सुद्धा दारू पाजली. आम्ही चांगले चांगले डॉक्टर बघितले, पण त्याची दारू काही सुटत नाही. मग मला कोणतरी म्हणालं, एक फादर आहेत एका चर्चमध्ये, त्या चर्चमध्ये जाऊ, तिथे त्याची दारू सुटेल. मी विचार केला, अरे यार, आपण हिंदू लोक आणि चर्चमध्ये कसं काय जायचं. पण विचार केला, आपला पोरगा आहे, दारूच्या आहारी गेला आहे, तर त्याची दारू सुटली पाहिजे. काय व्हायचं ते होऊ दे. मी चर्चमध्ये गेलो, मी स्वतः त्याला चर्चमध्ये घेऊन गेलो. त्या फादरकडे गेलो. त्या फादरने काहीतरी हालेलुया हालेलुया काहीतरी केलं आणि विकासला एका पाण्याच्या टाकीमध्ये बुडवला, बाहेर काढला, परत बुडवला, परत बाहेर काढला. 3 वेळा त्याला पाण्यात बुडवून बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर विकास बाहेर आला. त्या फादरने अजून काहीतरी शिंपडलं त्याच्या अंगावरती. परत ते हालेलुया हालेलुया केलं आणि सांगितलं की विकास, आजपासून तू विकास नाही राहिला, आजपासून तुझं नाव डेव्हिड आहे. काय नाव आहे? डेव्हिड. जा, तुझी दारू आजपासून सुटली. विकासला घेऊन मी घरी आलो. मला आनंद वाटला. आता विकासचा डेव्हिड झाला तरी चालेल, पण दारू तर सुटली. 2 दिवस गेले. परत बघतो तर विकास दारू पिऊन टून झालाय. अरे बाप रे. आता चर्चमध्ये जाऊन आलो तरी दारू सुटत नाही. मी त्या फादरला भेटायला परत गेलो. फादरला भेटलो. फादरला सांगितलं की तो परत दारू प्यायला लागलाय. फादर मला म्हणाले, त्याला घेऊन या, त्याला घेऊन या, मी बघतो काय ते. फादरने विकासला विचारलं, अरे काय आहे, मी तुझ्यावरती अशी एवढी प्रक्रिया केली, तुझं नाव मी विकासचं डेव्हिड केलं,
तरी तू दारू कशी काय पिलीस? विकास म्हणाला, काय केलं माहिती आहे का फादर, तुमची आयडिया मीनी केली ना, तुम्ही केलं बघा तर मीनी केला. तर फादर म्हणाले, काय नक्की केलं काय? मीनी काय नाही केला, मीनी एक मॅकडोलचा खांबा गेला, पाण्याची टाकी गेली ना, तो मॅकडोलचा खांबा पाण्याशी टाकीन तिंद बुरविला ना, बाहेर काढला ना, ते खांब्याला हांगिला, ए मॅकडोल, तू आजपासून मॅकडोल नाही मिलं, तू आजपासून पतंजली काढा हा. तर मीनी तो गटा 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 पिला. झाला. सांगायचं तात्पर्य, कुठल्याही भूलतापांना बली पडू नका. आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून जन्मलोय, हिंदू म्हणून आपल्याला मरायचं आहे, धर्मांतराच्या आहारी जायचं नाही. शेवटी आगरी, हा विकास आगरी हा चॅप्टर होता, ह्याने त्या फादरला सुद्धा दारू पाजली, पण धर्म नाही बदलला. ह्याची सर्वांनी जाणीव ठेवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.